नमस्कार. मी ॲडव्होकेट विधी. लॉ विथ विधी या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या आणि सामान्य भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. तर इथून मागे आपण बरेचसे व्हिडिओज कायद्याच्या रिलेटेड आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. अगदी पोडकी रिलेटेड असेल, पती पत्नीमधले वाद असतील, घटस्फोट असेल, याविषयी असं आपण बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या आणि सामान्य भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की तुम्हाला जर आपल्या पती किंवा पत्नीकडून घटस्फोट हवा असेल तर तुम्ही त्यांना कोणत्या पद्धतीने सांगावं की मला घटस्फोट हवा आहे, किंवा पती किंवा पत्नीला कसे सांगावे की तुम्हाला घटस्फोट हवा आहे, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर लग्न सोडण्याचा म्हणजे लग्न तोडण्याचा निर्णय घेणं, घटस्फोट घेण्याचा निर्णय घेणं हे तितकं सोपं नाही आहे. तुमचं त्याने वैवाहिक जीवन संपतं हे लक्षात येण्यापूर्वीच तुमची स्थिती तुमच्या पती किंवा पत्नीला कशी समजावून सांगावी आणि किंवा हे किती त्रासदायक आहे, हे अधिक त्रासदायक असते. जर तुम्ही या स्थितीत असाल, म्हणजे तुम्हाला जर घटस्फोट हवा आहे पण तुम्हाला पती किंवा पत्नीला कसे सांगावे किंवा कसं समजून सांगावं की मला का घटस्फोट हवा आहे, हे त्रास तुम्हाला तर त्याचा त्रास होत असेल तर तुम्ही या गोष्टीसाठी तयार राहिल्याने तुमच्या जोडीदाराला हे सांगणे कमी त्रासाचे होऊ शकते की तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे हे सांगणे. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टींची प्रिपरेशन केली जे मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत, तर त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या पती किंवा पत्नीला घटस्फोट हवा आहे हे सांगण्यापासून थोडा त्रास कमी होईल. विवाह सोडून पक्षासाठी तुम्हाला घटस्फोट हवा आहे हे तुमच्या जोडीदाराला सांगण्याची तयारी करण्यासाठी काही म्हणजे काही टिप्स म्हणा, सूचना म्हणा, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. दोन्ही पक्षांना होणारा त्रास कमी करण्यासाठी किंवा घटस्फोट प्रक्रियेद्वारे नागरी नातेसंबंध सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी काही टिप्स आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. घटस्फोटाचे संभाषण म्हणजे जर एखाद्या पती किंवा पत्नीला घटस्फोट हवा असेल तर त्याचे संभाषण कसे स्टार्ट करावे किंवा कसे सुरू करावे. तर तुमचे शब्द म्हणजे जेव्हा तुम्ही घटस्फोटाबद्दल बोलणार आहात, आपल्या पतीशी असून द्या किंवा पत्नीशी असून द्या, तर तुम्ही शब्द काळजीपूर्वक निवडा. काळजीपूर्वक शब्द वापरूनच आपण पुढच्या माणसांशी म्हणजे पती किंवा पत्नीशी आपण बोलणे गरजेचे आहे. डावीकडेच्या बहुतेक घटस्फोटांमध्ये स्पष्ट वर्णन आहे, म्हणजे तुम्ही जर एखाद्या तुमचे शब्द काळजीपूर्वक वापरले लिव्हर आणि डावीकडे, त्या बहुतेक घटस्फोटांमध्ये स्पष्ट वर्णन आहे. सोडणारे सहसा मानसिकदृष्ट्या समजूत स्थितीत असतात, कारण त्यांना काय व्हायचे आहे हे समजण्यासाठी थोडा वेळ मिळाला असेल. दुसरीकडे डाव्या व्यक्तीला जखमा झाल्यासारखे वाटते आणि अनेकदा धक्का बसतो. रजा घेणे विधान जितके कठीण असले तरी तितकीच जखम अधिक वाईट होईल. जखम तितकीच वाईट असेल तितकीच जखमी प्राणी प्रकारची वर्तणूक सुरू होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराला हे नाते कसे, कधी, कुठे याचा नीट विचार करा. घटस्फोटाच्या संभाषणादरम्यान त्यांची बटणे ट्रिगर करणे टाळा. म्हणजे जर तुम्हाला घटस्फोट हवा असेल आणि तुम्ही शब्द काळजीपूर्वक वापरा किंवा मग त्यांच्या कुठल्याही गोष्टीला ट्रिगर होणार नाही किंवा आपल्या बोलण्यामुळे त्यांना काही कुठल्या गोष्टी ट्रिगर होणार नाहीत याची आपण काळजी घेणे गरजेचे आहे. सर्व प्रकारचे म्हणजे दुसरं आहे सर्व प्रकारचे अपराध तुमच्यावर लादण्याची तयारी करा. म्हणजे तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे हे तुमच्या जोडीदाराला सांगितल्यानंतर शाब्दिक गैरवर्तनाच्या इतर प्रकारांमध्ये तुम्हाला वाईट पती किंवा पत्नी, वाईट आई वडील किंवा मग वाईट व्यक्ती, क्रूर, स्वार्थी म्हटले जाऊ शकते. ह्याची आपण शांतपणे त्याचा प्रतिसाद देण्याची तयारी ठेवा आणि आपले म्हणणे समोरच्याला पटवून द्या
आणि तुम्हाला वाईट म्हटलं जाईल हे तितकंच खरं आहे, तर ते पचवण्याचीही तयारी तुम्ही अगोदरच करून ठेवा. आणि तुम्हाला एक वाईट पत्नी म्हटलं जाऊ शकतं किंवा वाईट पती म्हटलं जाऊ शकतं, वाईट आईवडील म्हटलं जाऊ शकतं, किंवा वाईट क्रूर व्यक्ती किंवा स्वार्थी आहे तू त्यामुळे घटस्फोट घेताय हे असंही म्हटलं जाऊ शकतं. या प्रत्येक गोष्टीची आपण तयारी ठेवणे गरजेचे आहे. शांतपणे प्रतिसाद देण्यासाठी आपण तयार राहणे गरजेचे आहे. तिसरं आहे भावनिक प्रतिसादाची तयारी करा. म्हणजे जर तणावाखाली भावना क्रोधात बदलल्या जाऊ शकतात, तसेच स्पष्ट भावनिक त्रास, माघार आणि नैराश्य. प्रतिसाद ओळखणे आणि ते वाढवणे टाळण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे हे तुमच्या जोडीदाराला सांगताना राग येऊ शकतो अशी तुम्हाला काळजी वाटत असल्यास, घटस्फोट घेण्याच्या तुमच्या निर्णयावर कशी आणि केव्हा चर्चा करावी हे काळजीपूर्वक निवडा. आणि गोष्टी हिंसक झाल्यास तुमच्या जवळ कोणीतरी असावे व का असावे का याचा विचार करा. म्हणजे जर एखादी आणि नंतर आहे मी संदेश वापरा, तुम्ही संदेश नाही. म्हणजे उदाहरणार्थ मला वाटते की मला नवीन जीवन सुरू करावे लागेल, किंवा मला वाटते हे लग्न माझ्यासाठी काम करत नाही असे म्हणू नका. तुम्ही तुमचा वाटा कधीच केला नाही. तू एक वाईट नवरा बायको होतास इत्यादी. यामुळे घटस्फोटाच्या संभाषणात तुमच्या जोडीदारावर हल्ला कमी झाल्यासारखे वाटू शकते. आत्मविश्वास बाळगा. म्हणजे जर तुम्हाला ठामपणे बोला की मला घटस्फोट हवा आहे, शारीरिकदृष्ट्या शक्य तितक्या डोळ्यांच्या पातळीवर राहा, शांतपणे बोला. तुम्ही सुरू करण्यापूर्वी आणि संभाषणाच्या वेळी तुम्हाला राग वाढल्यासारखे वाटत असल्यास स्वतःचा राग काढून टाकण्यासाठी तयार राहा. कारण दुःख अनुभवू शकता, राग नाही. त्याच्यामुळे शांतपणे, आत्मविश्वासाने, ठामपणे बोला की मला घटस्फोट हवा आहे. तुम्हाला रागही येऊ शकतो त्यांच्या बोलण्याचा, पण शांतपणे बोलणे तितकेच गरजेचे आहे. त्याच्यानंतर आहे मुलांचा विचार करा. तुम्हाला जर मुले असल्यास आणि त्यानंतर तुम्हाला जर घटस्फोट घ्यायचा असेल, तर तुमच्या जोडीदाराला खात्री द्या की ते अजूनही मुलांचे आईवडील आहेत आणि हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. आपण करू शकता अशा कोणत्याही वाजवी, प्रामाणिक मार्गाने त्यांचा सन्मान वाढवा. त्यांना त्याची खात्री द्या की मुलांशी त्यांचे नाते बदलायची गरज नाही. जरी आपला घटस्फोट झाला तरी मुलांशी तुमचे नाते बदलणार नाही. तुम्ही मुलांना कसे सांगाल यावर चर्चा करा, किंवा मुलांना कसं सांगायचं यावरही तुम्ही चर्चा करणं गरजेचं आहे. ते शांतपणे आणि आदर्शपणे एकत्र करण्याची योजना करा. आणि मुलांसाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही डिवोर्स घेत असाल तर तुमच्या मुलांना सांगणेही तितकेच गरजेचे आहे. नंतर आहे जमीन तयार करा. तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे हे तुमच्या जोडीदाराला सांगण्यापूर्वी कालांतराने त्याची तयारी करणे अर्थपूर्ण ठरेल. घटस्फोटाची वाढती शक्यता म्हणून चर्चा करा. हा संदेश सार्वजनिक ठिकाणी काही गोपनीयसह कॉफी शॉप किंवा रेस्टॉरंटमध्ये तोडण्याचा विचार करा. सार्वजनिक सेटिंग तुमच्या जोडीदाराला संयम आणि तर्कशुद्ध पद्धतीने प्रतिसाद देण्यासाठी प्रोत्साहित करेल. तुमचं संभाषण कधी होईल याचा विचार करा. दिवसा बातमी काढा, सकाळी सर्वोत्तम आहे. तर तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे हे तुम्ही ठामपणे सांगणं तितकंच गरजेचं आहे. शांत राहा. जेव्हा तुम्ही संभाषणादरम्यान बरेचसे प्रत्यारोप होऊ शकतात, तुम्हाला वाईट बोललं जाऊ शकतं, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात, त्यावेळेस तुम्ही शांत राहणं गरजेचं आहे. संभाषणादरम्यान आराम करण्यासाठी दीर्घ श्वास घ्या. आपण ते टाळू शकत असल्यास गैरवर्तन ऐकू नका. म्हणा, तुम्हाला कसे वाटते हे मला समजले आहे, परंतु मला वाटत नाही की तुम्हाला या मार्गावर जाण्यात आम्हा दोघांनाही मदत होईल.
आणि तेथून निघून जा. जर तुम्हाला राग येत असेल तर हे वाक्य बोलून तुम्ही तिथून निघून जा किंवा थांबा. आणि जेव्हा त्यांना स्टॉक घेण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही पुन्हा बोला. स्टॉक घेण्याची वेळ आली तेव्हा तुम्ही पुन्हा बोला. म्हणजे तुम्ही रागाने प्रत्युत्तर देऊन काही वाईट बोलणे हे टाळणे अत्यंत गरजेचे आहे. आणि नंतर आहे की वेगळे व्हायला तयार व्हा. म्हणजे काही वेळेस घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला जातो पण भावनिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या तयार नसतो आपण. मला घटस्फोट हवा आहे संभाषणानंतर तात्काळ शारीरिक विभक्त होण्यास बरेचदा चांगले असते. तुम्हाला घरी राहण्याची आशा असल्यास तुमच्याकडे जाण्यासाठी जागा निवडली पाहिजे. तुमच्या जोडीदाराने सोडण्यास नकार दिल्यास तुम्ही तेथे जाऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला घटस्फोट हवा आहे तर त्याच्या अगोदरच तुम्ही कुठे राहणार आहात किंवा शारीरिकदृष्ट्याही सेपरेट होणे नवरा बायकोपासून हे तितकेच गरजेचे आहे घटस्फोटासाठी. मी माझ्या पती किंवा पत्नीला न दुखवता घटस्फोट हवा आहे हे कसे सांगू? तर जोपर्यंत तुमचा जोडीदार घटस्फोट घेऊ इच्छित नाही तोपर्यंत वास्तविकता अशी आहे की तुम्हाला विवाह संपवायचा आहे हे शोधून काढल्याने त्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. तथापि आपल्याला कसे वाटते याबद्दल स्पष्ट असण्याचे विषय टाळण्यापेक्षा काळात कमी दुखापत होऊ शकते. वरती सांगितल्याप्रमाणे आधीपासूनच मैदान तयार केल्याने तुमच्या जोडीदाराला तुम्हाला घटस्फोट हवा आहे हे सांगण्याआधीच विवाह संपुष्टात येईल अशी कल्पना अंगवळणी पडल्यास मदत करून दुखापत कमी होऊ शकते. हा धक्का जितका कमी असेल तितक्या सहजतेने ते बातम्यांचा सामना करू शकतील. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की तुम्हाला घटस्फोट हवा आहे हे तुम्ही तुमच्या पती पत्नीला कसे सांगू शकता किंवा कसे सांगावे. ह्याने तुमचा त्रास कमी होईल आणि पुढे समोरच्याला आपण सांगतोय त्यांचाही त्रास कमी होईल. हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. जर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.